आज तर गॅसच्या टाकीवरून भांडणं वाता वाचले. कोणी एमईटी चोरून नाही ना म्हणून कोणत्या काळातलं लॉक टाकलंय अभिषेकने काय कळा ना मला. आरशाचा पत्त्या नाही पण अभिषेक त्याच्यात पाहून डोकं विसरू राहिले काय कळा नेमकं. जी एमईटी बाहेर काढली आणि जे दानका लावला पळवायला सेकंड हँडच घेतलेली बरं का, पण लय खतरनाकी विकायची बरं का. आपल्याला जर लागत असली तुम्हाला तर सांगा मला. पण अभिषेकला लयच खतरनाक शोभती राहू एमईटी. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. घरातली गॅसची टाकी संपली म्हणून डायरेक्ट अभिषेकने मी गाडी ठेवली डायरेक्ट भरायला चालवली. म्हणलं अभिषेक जरा गाडी दामाने चालवा गाड्या, नाही तर मी तोंडावर पडायचो, लय अवघड जाईन पडल्यावर. तुम्ही आणि तुमचा मित्र असेच टाके घेऊन गेले असता कधी तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आता काय नवीनच प्रकारे काय उलटी गाडी उडून राहिलीत भाऊ हे. अरे जाऊ द्या म्हणलं. अरे एक जण नाही अख्ख्या गावाला काय गाडी उडला काय मलाच कळा ना बा नेमकं. पण लईच प्रेम राहा आपल्यावर लय यांचं. अरे कोण आडा आलंय बघा बरं याच्या का जरा. अरे गोपी शेट काय झालं असं, गोपी शेटल्या घरातली टाकी चोरीला गेली. गोपी शेट म्हणले माई टाकी. अभिषेक म्हणले नाही नाही आमच्या सुमित शेटची. पण लय तोंडा वालतं बरं का आता. मी म्हणलं गोपी शेट जर का तुम्ही आडी येत असले लय अवघड जाईन, एमईटीनेच उडून देईन. पण मित्रांनो आपल्याला भांडण करायचं नाही, आपली माघार आहे हो. गोपी शेट म्हणजे खतरनाक माणूस, नाद नाही करायचा त्यांचा.